मोनिका, मी कुकर लावू का? नाही, मी पुलाव करायचं म्हणतेय, त्याचीच तयारी चालू आहे माझी. हे आणि इकडे मी पीठ मळून घेते. अलके, अगं सोड, ती करेल, तिला जमतंय सगळं. नाही नाही, मी हिला थोडी मदत करत होते. ती सगळं व्यवस्थित करेल, तू उगीच घेते टेन्शन. ये बाहेर ये. बाळा कर ना, आणि गरज लागली तर बोलव. हो आजी. ये ये, तू काय टेन्शन घेऊ नको. ये ये, तिला सगळं जमतं, हुशार आहे ती. कसं करू मी हे सगळं? फोन सुद्धा नाहीये. मी मानसीला फोन करून मदत मागितली असती. काय करू? गॉड, पिठाचं काय करू आता? नाही, कामं संपली? संपली संपली. नाश्ता तयार आहे, सगळं आवरलंय. किचन मध्ये मुद्दामच जात नाही. गीता आहे ना? बर, आगे पेपर वाचून काढ सगळा अख्खा. नाही हो, माझं नाही मन लागणार कुठे. एक काम करू, फर्स्ट क्लास पैकी चहा करतो आपल्यासाठी. म्हणजे फर्स्ट क्लास नाही, जसं जमेल तसा. नकोय मला. आणि तुम्ही सुद्धा किचन मध्ये नका जाऊ. मी का नको जाऊ? कुणाच्या मनात आपल्याबद्दल काय असेल कोण जाणे. अगं, कोणाच्या मनात काय येईल आपल्याबद्दल? काय बोलतेस? आपल्या मुलावर आरोप केलाय तिने, विसरलात तुम्ही? अगं, सगळी आपलीच माणसं आहेत ना, आपलं कुटुंब आहे. कुणी नसतं आपलं अशा वेळेला. तू ना उगाच काहीतरी बोलू नकोस. हो का? मग बोलूच नका तुम्ही माझ्याशी. हे असंच चालू राहणार आहे का? मी काही मुद्दाम करत नाहीये हो. जे घडतंय ना त्याचा परिणाम आहे हा. दिसतंय तुम्हाला? पण असं किती दिवस चालणार? आपल्याला या सगळ्यातनं काहीतरी मार्ग तर काढला पाहिजे ना. ते मी चहा ठेवत होते सगळ्यांसाठी. वहिनी, तुम्ही घ्याल? भाऊजी? मी घेईन, कर माझ्यासाठी. नको. हल्ली तुमचा चहा जास्त होतो. तिला नको सांगा. बरोबर आहे तुझं वागणं. मी तुम्हाला मगाशीच म्हणाले, माझ्या हातात आता काहीही नाहीये. आणि जे मला मनापासून वाटते ना तशीच मी वागते. तुझं डोकं शांत होईल याच्यासाठी आपण काय करूया? तू सांगशील ते मी करू.
आईने विक्रांतशी बोलायला मनाई केली आहे, त्यामुळे आता आपण फक्त मोनिकाशीच बोलू शकतो. तुला बोलायचं तिच्याशी, आपण जाऊन बोलूया. जे काय तुझ्या मनात आहे ना ते सगळं सगळं विचार तिला. पण एक आहे, तुला हवी तशी उत्तरं जर तिने दिली आणि तुझ्या डोक्यातल्या सगळ्या शंका नाहीशा झाल्या तर हे सगळं कचऱ्यात फेकून द्यायचं. हे जे काय चाललंय ना तुझ्या डोक्यात, काय म्हणतोय मी, आले. आई बाबा या ना, या या, बसा ना बाबा. तिला तुझ्याशी थोडंसं बोलायचं. बाबा मला बोलवलं असतं, मी भेटायला आले असते तुम्हाला. आणि आई तुम्ही काय एवढं टेन्शन घेताय? मला तुम्हाला असं बघायला अजिबात आवडत नाही. मी एक काम करते, या बसा. मी मस्त गरम गरम कॉफी करून आणते तुम्हा दोघांसाठी. हा, गप्पा मारत बसूया आपण. आलेच. तिला बोलल्याशिवाय बरं नाही वाटणार. मला माहिती आहे तुम्हाला माझ्याशी काय बोलायचंय. मला माहिती आहे तुमच्या मनात आता खूप प्रश्न आहेत. मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे. खरं सांगू आई, मला ना आता खूप अस्वस्थ वाटतंय. खरं तर प्रेग्नन्सीमध्ये माझी मनस्थिती चांगली असायला हवी, पण गीता काकी गीताचं काय? मला काय वाटतं आई, एवढी मोठी गोष्ट मला तुमच्या सगळ्यांपासून लपवून ठेवायची होती. बाबा मी माझा राग, माझा रुसवा तुमच्यापासून लपवू शकले नाही, मग एवढी मोठी गोष्ट मी कशी लपवेन? मला तुला हेच विचारायचं होतं मोनिका, का नाही सांगितलंस मला? अगं तू सगळ्यात आधी मला सांगायला हवं होतंस. आई तेच मी तुम्हाला सांगतेय. मला तुम्हाला सगळं सांगायचं होतं, पण विक्रांतने मला नाही सांगू दिलं. तुम्हाला मागे एकदा विचारलं होतं की तुला तुझ्या प्रेग्नन्सी बद्दल जाब विचारला तो कोण म्हणून? एक डॉक्टर म्हणून, तुझी बहीण म्हणून, दळवींची वकील म्हणून की विक्रांतची? आज सांगते,